रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नंतर आज काँग्रेसचा देखील जाहीरनामा आलेला आहे आणि मोठ्या घोषणांचा पाऊस पाहायला मिळतो. काँग्रेसचा जाहीरनामा फसवा आहे आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर किंवा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, कारण काँग्रेसचं ब्लडच नाही आहे विकास कामं करण्याचं. त्यामुळं मला वाटतं की त्यांच्या जाहीरनाम्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. लाडक्या बहिणीसाठी म्हणजे महालक्ष्मी योजनेसाठी ते 3,000 रुपये महिना त्यांनी अशी घोषणा केली. बेरोजगारांना 4,000 रुपये महिना. काय वाटतं कशा प्रकारे? स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी परवा सांगितलं की अशा योजना चूक असतात, अशा योजना चूक आहेत असे खरगे बोलले. आणि तर लाडक्या बहिणीच्या विरुद्ध हे हायकोर्टात गेलं आहे काँग्रेस पार्टी. त्यामुळं मताच्या लागून करण्याकरता मताच्या भीतीमुळं आता त्यांनी पुन्हा एकदा खोटारडेपणा केला आहे. धनंजय महाडिक यांनी एक वक्तव्य केलं लाडक्या बहिणी संदर्भात. काँग्रेसच्या रॅली जात असेल तर त्यांचे फोटो काढा, कसं पाहतो? नाही, चुकीचंच आहे. त्यामुळं त्यांनी माफी मागितली आहे. असं वक्तव्य कुणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी करू नये. खरं तर भावनेच्या भरात किंवा उत्साहात जास्त बोलू नये आणि मला वाटतं त्यांनी त्याचा योग्य पद्धतीने खंडन केलं आहे, माफी मागितली. जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ ट्विट केला अजित पवारांचा आणि म्हटलं आहे की अजित पवारांची दादागिरी अशा प्रकारे चालणार नाही. स्टंटबाज आहे जितेंद्र आव्हाड, फालतू त्याचा काही फार लोड घेऊ नका. मोदीजीवर टीका केली. ते म्हणाले की मोदीचं हातगुण जे आहे ते चांगलं नाही. त्यांनी शिवाजी महाराज पुतळ्याचं उद्घाटन केलं, ते पडलं, संसद पडलं, राम कोण म्हटलं? खरगे म्हणाले. हातगुण चांगला नसल्याची टीका केली. हरियाणामध्ये बघितलं ना कोणाचा पायगुण चांगला आहे आणि देशाने बघितलं. त्यामुळं राहुल गांधीचाच पायगुण चांगला नाही आहे. मोदीजी हे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी हे आमच्या देशाकरता एक त्या ठिकाणी असं नेतृत्व आहे जे युगायुगानंतर या ठिकाणी विकास कामाकरता या देशामध्ये येत असतं आणि त्यामुळे मोदीजी हे युगपुरुष आहेत. खरगेंनी काल अशी टीका केली आहे की RSSच्या मुख्यालयात कधी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागला नव्हता, अशा पद्धतीची टीका केली. आता मताकरता काही बोलताय खरगेजी, त्यांना काही माहिती नाही आहे. ते कधी आले होते का? ते कधी संघकारलाच आले का? ते कधी रेशीमबागला आले का? त्यांच्याकडे दुर्बीण आहे का? काहीतरी खोटारडेपणा त्याचं मताकरता करताच आहे. जरा येऊन बघा संघकारल्यात काय काय. हो, खरगेला आमची हे आहे मला निमंत्रण द्यायचा अधिकार नाही संघ कार्यालयात वगैरे, पण त्यांनी जाऊन बघावं. बरं, लाडक्या बहीण योजनेसाठी जेव्हा 1,500 रुपये तुम्ही सुरू केले तेव्हा काँग्रेसवाले विचारत होते की हे पैसे कुठून आता ते 3,000 देत आहे, तर तुम्ही प्रश्न विचारणार की पैसे? काँग्रेसवाले खोटारडे आहे. हायकोर्टात गेले लाडक्या बहिणीच्या विरुद्ध, योजना बंद करा म्हणून लाडक्या बहिणीच्या विरुद्ध गेले. अनेक काँग्रेसचे नेते बोलले कालपर्यंत की योजना बंद करायची आहे आणि ते म्हणलं आम्हाला परवडणार नाही. विजय वडेट्टीवार म्हणले परवडणार नाही. अनेक नेते बोलले आम्हाला परवडत नाही, आम्ही देणार नाही. खरगे बोलले असं देऊ नये आणि ते आता चुकीची तेच त्या ठिकाणी आता नवीन योजना आणताय. कुठं आणणार आहे? आमच्याकडे मोदीजी आहे, डबल इंजिन सरकार आहे. आमच्याकडे रस्ते वस्त्याकरता मोदीजी देते, तर आम्ही इकडे पैसे इकडे टाकू. आमचं जे बजेट आहे रस्ते वीज पाणी याकरता केंद्र सरकारकडनं पैसा आणू, बाकी पैसे लाडक्या बहिणीला देऊ. त्यांच्याकडे काय? जरांगे म्हणाले की आरक्षण दिल्याशिवाय थांबायचं नाही, नाहीतर खचाखच पाडा. माननीय जरांगेजी बद्दल मी काही बोलणं योग्य नाही. ते सामाजिक आंदोलन आहे. त्या आंदोलनामध्ये त्यांची मागणी आहे सरकार जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा त्यांच्या प्रश्न हे पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. करेल सरकार. एकनाथ शिंदे साहेबांनी केला, देवेंद्रजींनी काही मुद्दे सोडवले आहेत. देवेंद्रजींनी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या आरक्षणाचं काम केलं आहे. एकनाथ शिंदेजी करताय, पुढे सरकार करेल. शरद पवार म्हणाले मी म्हातारा जाणं असे बोलतात, मात्र म्हातारा झाल्यावर मी तरी सत्ता बदलल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं ते म्हणाले. नाही, पवारसाहेबाबद्दल मी काही टिप्पणी करणे योग्य नाही. त्यांचा मोठा अनुभव आहे. पण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाटतं की महाराष्ट्राची जनता आता महायुतीच्या बाजूने. हो.